नमनमा आज दादाजींमुळे अशक्य गोष्ट शक्य झाली आहे. इंदूरच्या शाळेला नाश्ता देण्यासाठी ठाण्याला जाणार होतो आम्ही. ते मुलं नेत्रावती गाडीने ठाण्याला येणार होती आणि तिथून त्यांना कल्याणला इंदूरला जाणाऱ्या गाडीमध्ये बसवायचे होते. महत्वाचं झालं असं की इकडे लोकल ट्रेनचा प्रॉब्लेम झालेला. डोंबिवलीला जी ट्रेन ठाण्याला 3:45 ला येणार होती ती ट्रेन नेत्रावती 5:25 ला आली. त्यांना कल्याण स्टेशनला नेणं खूपच कठीण होतं. कल्याण स्टेशनला त्यांची 5:15 ची ट्रेन होती आणि त्याच्यासाठी अमित, मी आणि प्रचिती आम्ही तिघच होतो पल्ले. पण नंतर जेव्हा ट्रेन लेटचं आम्हाला कळलं, जेव्हा 5:25 ला ट्रेन आली तेव्हा 3 नंबर प्लॅटफॉर्मला ठाण्यावरून सुटणारी कल्याण ट्रेन सुटणार होती. पण 5 मिनिटात मुलांना 7 नंबर प्लॅटफॉर्मवरून 3 नंबरला नेणं शक्यच नव्हतं आणि त्यामुळे ती ट्रेन चुकली. ती ट्रेन चुकल्यानंतर 2 नंबर प्लॅटफॉर्मला जेव्हा आम्ही मुलांना घेऊन गेलो, CST वरून ट्रेन भरून आलेली, तरी पण अमित मोटरमॅनच्या इथे गेला. नेत्रहीन मुलं त्यांना आम्हाला कल्याण स्टेशनला घेऊन जायचं, तर तुम्ही 2 मिनिटं ट्रेन जरा थांबवा. आणि आम्ही मुलांना चढवत होतो. 4 मुलं चढल्याने ट्रेन हल्ली. ट्रेन हल्ल्यावर पटकन आम्ही मुलांना खाली उतरवलं. तेवढ्यात एक व्यक्ती आत डब्यातून बाहेर आली, टोपी घातलेली, आणि ते धावत मोटरमॅनच्या इथे गेले आणि त्यांना थांबवायला सांगितलं. आणि तिथे आमच्या डब्याच्या इथे आले आणि म्हणाले की मुलांना चढवा, कशी ट्रेन सोडतात ते मी बघतो. आणि आम्ही पटापट मुलांना दोन्ही दरवाजांनी आतमध्ये घेतलं आणि नंतर ट्रेन सुरू झाली. तेव्हा बावकरला फोन केला आम्ही की इंदोर ट्रेन त्यांची कुठपर्यंत आली आहे, काय आहे ते आम्हाला सांग म्हणून. बावकर म्हणाला की ट्रेन ऑलरेडी कर्जतला पोहोचलेली आहे, 5 मिनिटच लेट आहे. आम्ही इतका दादांचा धावा केला की आम्हाला ठाकुर्ली स्टेशनला होतं आणि त्यांना पुन्हा 7 नंबरला न्यायचं होतं ह्या ट्रेन मधून उतरून. आम्ही जेव्हा कल्याण स्टेशनला उतरलो तर त्या गर्दीतून मुलांना वरती घेणं खूप कठीण होतं, कारण खूप पब्लिक होतं कल्याण स्टेशनला. पण एक व्यक्ती आली हातामध्ये काठी घेऊन, वयस्कर होत्या. त्यांनी सगळ्या लोकांना बाजूला, मुलं येत आहेत बाजूला, असं करत त्यांनी आम्हाला 7 नंबर प्लॅटफॉर्म पर्यंत सोबत केली आणि नंतर ते आम्हाला कुठे दिसलेच नाहीत. आम्ही मुलांना तिथे उभं केलं. त्यानंतर गाडी अर्धा तास लेट झाली तिथे. त्यामुळे मुलांना आम्ही व्यवस्थित प्लॅटफॉर्मवर नेऊ शकलो. गाडीची जेव्हा अनाउन्समेंट झाली तेव्हा इतकी गर्दी होती की या मुलांना कसं चढवायचा हा मला प्रश्न पडला. आणि त्याच वेळी बाजूला 6 नंबरला पोलीस दिसले. मी त्यांच्याजवळ गेली, त्यांना म्हटलं की आम्हाला एक मदत हवी आहे. ती नेत्रहीन मुलं आहेत की त्यांना आम्हाला ह्या ट्रेन मध्ये चढवायचं आहे. ते आमच्या मदतीला आले. त्या पोलिसांनी लोकांना बाजूला करून पहिलं मुलांना चढायला दिलं. जे गाडीला सिग्नल दाखवतात बॅटरीने, ते कशाला काहीच कल्पना नाही. मोटरमॅनला सांगितलं की मुलं चढल्यात, गाडी सोडा म्हणून. पण हे अशक्य होतं, कारण जेव्हा अमित मोटरमॅनच्या इथे गेला तेव्हा मोटरमॅन म्हणाले की गाडी अर्धा तास थांबवलेली होती कर्जत नंतर. झाली तर 5 मिनिटं, पण आज लेट झाली म्हणून तुम्हाला ही, तुमच्या मुलांना ही मिळाली. पण हे दादाजींनीच केलं सगळं. नमनमा.